त्या दिवशी सकाळी तिला उठायला उशीर झाला. उशिरा उठल्यामुळे सगळा गोंधळ झाला. त्यामध्ये तिच्या मिस्टरांचा आणि मुलांचा तिला डब्बा बनवायचा होता. त्यासोबतच नाश्त्याला काय बनवावे हेही तिला विचार करायचा होता. मनात 1-2 पदार्थ आले. त्यासाठी तिने फ्रीज खोलला तर माहिती पडले की ती डिश बनवण्यासाठी तिच्याकडे काही वस्तूच नाही आहेत फ्रीजमध्ये. पुन्हा एकदा तिने डोक्याला हात लावला. अरे बापरे! आता काय करू? त्यामुळे त्या दिवशी तिने सगळ्यांसाठीच दूध बिस्किट आणि नवऱ्यासाठी आणि तिच्यासाठी चहा बिस्किट असं केलं नाश्त्यासाठी. मुलांसाठी मात्र तिने मॅगीचा डब्बा बनवून दिला आणि नवऱ्याला सांगितले की आज तुम्ही बाहेरच खा, कारण मला उठायला उशीर झाल्यामुळे मी डब्बा काही बनवून देऊ शकत नाही. मुलं शाळेत जात असताना तिला जाणवले की मुलांच्या शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्रीच नाहीये. पण आता तिच्याकडे तेवढा वेळ नव्हता की ती मुलांच्या कपड्यांना इस्त्री करून द्यावी, कारण तिला देखील तेवढाच उशीर झाला होता. मिस्टर मात्र कसेबसे आवरून ते त्यांच्या ऑफिसला निघून गेले. त्यांच्या देखील शाळेची बस आली तर तेही गेले. घरात येऊन पाहते तर काय, मुलांचा जो मॅगीचा जो डबा होता ते घरी विसरले. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये सोफ्यावर त्यांच्या शाळेतली वही विसरली. तिची खूप चिडचिड झाली. पण कसेबसे करून ती देखील आवरले आणि नंतर ऑफिसला गेली. ती ऑफिसला गेल्यावर तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला, म्हणजे तिच्या घरातील शेजारच्या बाईचा. आणि ती तिला म्हणाली, "अगं, तू तुझ्या घराचं कुलूप तसंच ठेवून गेली, लॉकच नाही त्याला." तर त्या बाईनी तिच्या त्या मैत्रिणीने ऑलरेडी ते लॉक लावून ठेवलं होतं आणि चावी तिच्याजवळ ठेवली, म्हणून बरं झालं. अदरवाईज थोड्या वेळानंतर तिला तिच्या मुलांच्या शाळेतून फोन आला, म्हणजे त्याच्या क्लास टीचरचा. त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाने आज गणिताची वहीच नाही आणलेली आणि त्याला पनिशमेंट भेटली. तिला यावर काय बोलावे आणि काय करावे हे काहीच कळेनासे झाले. आणि इकडे पावसाचे दिवस असल्यामुळे तिच्या मिस्टरांना त्या दिवशी उपाशीच राहावे लागले, कारण सगळे रेस्टॉरंट्स बंद होते. एवढा तिला स्वतःचा राग आला होता, एवढं गिल्ट वाटत होतं. पण तेवढ्यात तिला ताडकन झोपेतून जाग आली. ती उठली आणि तिला जाणवलं, अरेच्चा, हे तर स्वप्न होतं. आणि त्यात ती थोडीशी हसली आणि तिच्या बेडच्या बाजूला बघितलं टेबलवर, तर तिथे एक टू डू लिस्ट म्हणजे प्लॅनर होते, ज्यामध्ये सगळं काही लिहिलेलं होतं की आज मला काय करायचं, उद्या काय करायचं, इनफॅक्ट आठवड्याभराचं संपूर्ण व्यवस्थितपणे. सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही देखील एक टू डू लिस्ट बनवा, ज्यामध्ये तुम्हाला आज काय करायचे, उद्या काय करायचे, काय बनवायचे, काय खायचे, काय प्यायचे, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आत्ता, आज, उद्यासाठी, हे सगळं लिहून काढा, जेणेकरून लाईफ सुरळीत आणि सोपी होईल.